पुण्यात सीओईपी विद्यापीठाच्या बाहेर अभाविपचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे। विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी केली जाते। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, हे विद्यार्थी इतके आक्रमक का झाले, त्यांची काय मागणी आहे? सीओपी महाविद्यालयात जी काही फी वाढ होतीये दरवर्षी ती 10% होणं अपेक्षित आहे, मात्र त्याच्यापेक्षा जास्त फी वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। अभाविपचे सगळे विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून या फी वाढी विरोधात पाठपुरावा करत होते। त्याच्यासोबत वेगवेगळ्या मागण्या देखील त्यांनी केल्या होत्या, मात्र त्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाही। 10% वाढ न होता जास्त प्रमाणात वाढ करण्यात आली आणि त्यामुळे अर्थात हे विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं, तसा इशाराही दिला होता। आणि आज अर्थात अभाविपचे हे सगळे विद्यार्थी आहेत ते सीओईपी महाविद्यालयाच्या मेन गेटवर येऊन बसलेले आहेत। समोर कुलगुरूंचं दालन आहे, त्याच्या समोर येऊन हे सगळे बसलेले आहेत आणि अर्थातच घोषणाबाजी करतायत आणि स्वतःच्या हक्कासाठी भांडताना देखील दिसत आहेत। माधवी, तर आपण पाहतोय विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। मात्र शिवानी, महाविद्यालयाची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात? महाविद्यालयानं अजूनपर्यंत कोणतीही भूमिका इथे येऊन स्पष्ट केलेली नाही, मात्र जेव्हा जेव्हा विद्यार्थी पाठपुरावा करायला गेले होते तेव्हा दुर्लक्ष केलं असा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय। महाविद्यालयाची भूमिका काही वेळात स्पष्ट होईल, विद्यार्थ्यांना त्यांचे कोणी प्रतिनिधी असेल ते येऊन भेटतील आणि त्याच्यानंतर सगळं चित्र आहे ते स्पष्ट होईल। माधवी, नक्कीच महाविद्यालयाच्या वतीने अजूनही कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, मात्र विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि सीओईपी कॉलेज बाहेरची दृश्य आपण पाहतोय। अभाविपचं आंदोलन सुरू झालेलं आहे। शिवानी, आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे नेमक्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ही शुल्कवाढ झालेली आहे का सरसकट ही शुल्कवाढ करण्यात आली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली आहे? रेग्युलर जी काही वाढ होते फी मध्ये ती 10% करणं अपेक्षित आहे आणि त्याचा रूल आहे, मात्र विद्यापीठाकडनं फी वाढी संदर्भात परीक्षा फी वाढ असू दे किंवा लायब्ररी फीज असते, ह्या सगळ्या ज्या एकत्र सरसकट फी असते त्याच्यात जास्ती प्रमाणात वाढ केली आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते विद्यार्थी सगळे आंदोलन करतायत। 25-25 हजार जर एका गोष्टीवर वाढ केली तर आम्ही सगळ्यांनी जगायचं कसं किंवा आम्ही सगळ्यांनी काय करायचं विद्यार्थी म्हणून, असा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांसमोर दिसतोय। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे, मनमानी कारभार सुरू आहे, शुल्क वाढ केली जाते आणि त्याविरोधात आता हे विद्यार्थी आक्रमक झालेत। अभाविपच्या वतीनं हे सीओईपी महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। अर्थात महाविद्यालयाची बाजू अजून या संदर्भात समोर आलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।